इथे महिला बसलेल्या आहेत, त्यांच्या घरचे असतील, तुमच्या घरच्या महिला, तुमची कुटुंब तुमच्या बरोबर असतील. आता तुम्ही म्हणताल ताई कुटुंब कुटुंब म्हणत आहेत, कारण सकाळी उठल्यानंतर डाळीचा भाव काय झालाय, तांदूळ कसा आहे, सिलेंडर काय आहे, हे तेव्हाच माणसाला कळेल. इथं काही अविवाहित तरुण असतील, त्यांच्या आई वडील त्यांना सांगत असतील, अरे कमवायला लागाय ना काय. सांगण्याचा मुद्दा हा आहे की कुटुंब असल्याशिवाय कुटुंब कसं चालवायचं हे कळत नाही. आणि असाच एक कुटुंब नसलेला व्यक्ती आपण 2014ला या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून दिले आणि त्यामुळे सगळी अडचण निर्माण झालेली आहे. मग झोली लेके आया था, झोली लेके जाऊंगा. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या झोळ्या भरून पाठवल्या, पण आपल्या हातामध्ये काय आहे. मला वाटतं मला इथं बोलायची काही गरज नाहीये. कारण काय झालं, आज कोल्हापूरमध्ये 4-5 दिवस झाली सगळीकडं आणखी 30 किंवा 31वी सभा असेल. तर मला वाटतं या गावामध्ये मला बोलायची काही गरज नाही, कारण ज्यावेळेस आपली गाडी पार झाली ना, समोरच मला शासन आपल्या दारी आहे हा बोर्ड दिसला. आणि मी जरा एक क्षण झाला, हा कार्यक्रम आपलाच आहे का, कारण शासन आपल्या दारी बोर्ड लावलेला आहे. आणि मला वाटलं मी बोलायची गरज नाही, कारण शासन आपल्या दारी हा बोर्ड लावलाय म्हणजे नक्कीच तुमच्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा झालेले आहेत. बरोबर बघा, कोणीच काही बोलत नाहीये. त्या आजी आले की नाही, 15 लाख रुपये आले ना, आले की नाही, आले 15 लाख रुपये आले. दादा खरं सांग रे, आले असतील बघ. 9.5 वर्ष झाले तर एकदा चेक करून बघा, बोर्ड बाहेर लागलेला आहे. सगळ्यांना घरं मिळाली असतील. सिलेंडर 200 रुपयाला झाला असणार आहे ताई, झाला असेल. किती किती चर्चा माझं भाषण बिलकुल नाही. एक लक्षात होऊ दे चर्चा करायची. आणि ही चर्चा एक महिला तुमच्याशी बोलते म्हणजे ही चर्चा रात्री करते, ती चर्चा नाही. आणि मला उद्धव साहेबांनी पाठवलंय, त्यामुळे आपल्याला कुठेही दूर बोलवायची चर्चा नाही, मोकळ्या मैदानात चर्चा आहे. त्यामुळे खरं सांगा, 15 लाख रुपये आलेत का? ते बघा, ते दादा फोन आले असते, मेसेज आला असेल आता. सगळ्या काही घटना घडत असताना रात्री 8 वाजता, किती वाजले बघून घ्या, 8:09 झाले. सगळ्या काही घटना म्हणजे नोटाबंदी झाली 8 वाजता अचानक झाली. लॉकडाउन झालं. मेरे प्यारे भाई और बहनों, कल से भारत लॉकडाउन है. वाजले होते 8. त्या दादांचा फोन वाजला, विचारून घ्या 15 लाख आले असतील. कारण काय झालंय, बाळासाहेब ठाकरे उबाठा, सतत उबाठा म्हणले गेलंय. पण हा जो कार्यक्रम सध्या महाराष्ट्रावर गाजत आहे, त्यामुळे धास्ती घेतलेली आहे. त्यामुळे एकदा चेक करून घ्या, 15 लाख आले असतील. काही गॅस सिलेंडर फुकट मिळणार असेल त्यापासून, कारण मी आजपासून म्हणत नाही. कारण काय झालंय, मागच्याच महिन्यामध्ये मला माझ्या भावाने भेट दिली, तुम्हालाही दिली असेल. 200 रुपये गॅस सिलेंडर कमी झालं. आणि मला बरं वाटलं, 200 रुपये कमी झाले. सासूबाशी असल्यामुळे प्रत्येक जण विचारतो, रक्षाबंधनामध्ये भावाने काय दिलं, बरोबर नाही. माहेरावरून काय आलं, भावाने काय दिलं हे विचारलं जातं. 200 रुपये कमी झालेले आहेत, पण आनंद काय व्यक्त करावा, कारण 1 तारखेला महिनाही झाला नाही, 209 रुपयांनी सिलेंडर महाग झालेला आहे. लक्षात घेण्यासाठी गोष्ट ही चर्चा करायची. बहिणीला भेट दिली की भावानी लूट केली, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. मगाशी दादा म्हटले तसं
त्यांनी सगळं सांगितलं, मोदी साहेबांना कसं थांबवलं गेलं, ते कसे टिकले वगैरे, तो भाग वेगळा. मला एक सांगा, हा सगळा इतिहास आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. आणि मग ज्यांना इतिहास घडवायचा आहे त्यांनी तो इतिहास विसरला नाही पाहिजे. मग जो इतिहास होता की नरेंद्र मोदी राहिले, त्याला कारण आहे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हात त्यांच्या पाठीशी होता. मग आज काय केलंय? त्याच हिंदू हृदय सम्राटांच्या सुपुत्राच्या पाठीमध्ये काळ काय होता? ज्यावेळेस बाप धापा टाकत होता, बापाची धाप ऐकायची, जरा वेळ थांबायचं तर यांनी खंजीर खुपसला आणि सत्तेचा पाठ लावून घेतला. मग अशा गद्दारांना आपण सावा देणार आहोत का? देणार आहोत? नाही देणार. मग या गद्दारांचा समाचार घ्यायचाच आहे, पण या गद्दारांच्या पाठीशी जी महासत्ता आहे तिचा समाचार आपल्याला घ्यायचा आहे. मग काय घ्यायचं आहे समाचार? काय चर्चा करायची आहे? 9.5 वर्षामध्ये तुम्हाला काय मिळालं? बोर्ड लागलाय, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक एसटी बसवर योजनांची माहिती आहे, जाहिरातींचा पूर आहे. 2, 3 आणि 4, आधी 1 नंतर 2 आणि आता 3 आणि महाशक्ती 4. म्हणजे या देशाला एक मुख्यमंत्री कमी होते, एक उपमुख्यमंत्री कमी होते, म्हणून आता 2 उपमुख्यमंत्री झालेले आहेत, हसत आहेत. मला कळत नाही ते हसतायत ते आपल्या सगळ्यांवर हसतायत का? कैसे उल्लू बनाया. बघा, उद्या एसटी पहा, डोळे उघडा म्हणजे नीट दिसल. ते एसटी वरचा चेहरा आपल्यावर हसतोय. महिलांसाठी एसटीचं तिकीट अर्ध केलंय, पण घरी बसून जर तिकीट बुक केलं, मी जर खोटं बोलत असेल, आता अंधार आहे, खोटं बोलत असेल तर तुम्ही मला इथून जाऊन देणार नाही. आता ताई तुम्ही खोटं बोलते, माईक बंद करा. महिलांना एसटीचं तिकीट अर्ध आहे, ऑनलाईन तिकीट बुक करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर ऑनलाईन तिकीट बुक केलं तर पूर्ण तिकीट पडतंय. मग माझी महिला रांगेमध्ये जाऊन उभी राहिली तरच तिला हाफ तिकीट आहे. आणि मग हे डिजिटल इंडिया आहे का? मग हे मेक इन इंडिया आहे का? ही स्मार्ट इंडिया आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे तरुणांनी मोबाईल मध्ये गुंतायचं. 3 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. 3 लाख रोजगार निर्माण होणार आहे. तुम्ही सगळे फॉर्म भरायला तयार असतात तर भरून घ्या. रोजगार काय आहे? मोबाईल घ्यायचा आणि बीजेपीचं सोशल मीडिया हँडल करायचं. खोटं बोल पण रेटून बोल, हे करायचं आहे. आहे तुम्ही तयार? आहे तरुण वर्ग तयार नोकरी करायला? असं आम्हाला काय पाहिजे आहे? आम्हाला हाताला काम पाहिजे आहे, पण ते स्वाभिमानाने पाहिजे आहे. खाजगीकरण करणार असाल, कॉन्ट्रॅक्टवर बघणार असाल तर ते काम आम्हाला नकोय. मग ही चर्चा झाली पाहिजे. आज शाळेमध्ये शिक्षक बनले, कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरायचे. आज कंपनीमध्ये बनले, जे जे उद्योगधंदे महाराष्ट्रात येणार आहेत ते गुजरातला पळवायचे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 20-24 तास काम करायचं. मग काम कोणतं करायचं आहे? उद्योगधंदे पळवायचं काम करायचंय? फक्त दहीहंडीमध्ये जायचं काम करायचंय? गणेश उत्सवाला जायचं काम करायचंय? का आमच्या मुलांना, महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम करायचंय? काय आश्वासन दिलं होतं? दरवर्षी 2 करोड मुलांना रोजगार मिळेल. आज काय परिस्थिती आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महिला सुरक्षित आहे महिला सुरक्षित? आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये पहा, कालची परवाची घटना आहे. वर्ध्याला एक मुलगी कॉलेजला चालली होती, उशीर झाला म्हणून तिने शॉर्टकटचा मार्ग निवडला. फोन करतच ती चालली होती. तिच्या लक्षात आलं तिच्या मागे कोणतरी लागला.
वर्षामध्ये करतो आणि मग या महिलांची झिंड जर निघणार असेल तर असं सरकार तुम्हाला हवंय का? हवं आहे? नकोय. मग असेच सरकार आपल्याला नकोय. या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. आज जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडतात, त्या शाळेमध्ये आपली मुलं शिकणार आहेत. आज खाजगीकरण करतील आणि 2 वर्षांनी एकदा 2024 गेलं की शाळा बंद पाडतील. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, कारण 9.5 वर्ष हेच चाललेलं आहे. झाली महागाई कमी? हो की नाही? तुम्ही मला उत्तर द्या. महागाई झाली कमी? 380 चा गॅस सिलेंडर 200 रुपयाला झालाय. 1100 ला झालाय. तुरडाळीचे भाव वाढलेत का कमी झालेत? वाढले. आता बायका स्वयंपाक करतात, त्या दादांना माहिती कारण का त्यांना कुटुंब चालवायचं आहे, आमच्या महिलेला स्वयंपाक बनवायचा आहे. त्यामुळे गॅस किती दिवसामध्ये जातो? गॅस सिलेंडरचे भाव 200 रुपये कमी केले आणि 2 लिटर सिलेंडर कमी झालायचा गॅस, म्हणजे सिलेंडर तेच, गॅस कमी झालेला आहे त्यातला. मग असं खोटारडं सरकार आपल्याला चालणार आहे का? चालणार आहे असं काही? चालणार नाही. ही चर्चा आपल्याला करायची आहे. महागाई कमी झालेली नाही. अच्छे दिन झाले का? आलं का अच्छे दिन? आलेले नाही. महाराष्ट्रामध्ये कधी नाही ते सत्तेचं राजकारण झालंय. नांदेडमध्ये मुलं मृत्यू पावत आहेत. ती महिलेला 12 वर्षांनी मुलगी झाली. महिलेला 12 वर्षांनी तिच्या घरामध्ये पाळणा हल्ला, पण ती मुलगी औषधाविना तडफडून मेली. ती महिला रडतीये. ती आई सांगते माझ्या मुलीकडे बघा, तिला काय झालंय ते बघा. आणि असं असताना तुमच्याच जिल्ह्याचे पालकमंत्री आनंद साजरा करतात आणि आरोग्य मंत्र्यांना काही माहितीच नाही. ही परिस्थिती चालणार आहे? आपल्याला चालणार आहे का? यांची स्वप्न पूर्ण करायची सत्तेची की या महाराष्ट्रातला सामान्य माणूस जगला पाहिजे. जे 2.5 वर्षापूर्वी कोरोनाच्या कालखंडामध्ये उद्धव साहेब सांगत होते संकट गंभीर आहे पण सरकार गंभीर आहे. मग असं एक संकट गंभीर असलं तरी सरकार गंभीर आहे हे सांगणारे उद्धव साहेब, त्यांना आज हे विचारतात ते प्रश्न, तुम्ही काय केलं? उद्धव साहेबांनी जर काय केलं असेल तर कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण जग थांबला होता, पण आज त्या काळातून सुद्धा मराठी माणूस वाचलेला आहे, परप्रांतीय सुद्धा वाचला आहे. त्याच्या मुखामध्ये त्यावेळेस घाल भरवला जात होता. सत्तेचं राजकारण केलं नाही. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे सत्ता है आती है, सत्ता है जाती है, लोकतंत्र रहना चाहिए. आणि आठवून पहा उद्धव साहेब सुद्धा वारंवार हेच सांगत होते, अहो आपण राजकारण नंतर करूया, आधी जनतेला वाचूयात ना. त्या काळामध्ये हे काय करत होते? कंगना राणावत येत होती, तुमची ती नवनीत राणा येत होती, त्याच्यानंतर सुशांत सिंग राजपूत त्यांच्या प्रकरण येत होतं. मग आज आपला मराठी माणूस नितीन देसाई कर्जासाठी आत्महत्या करतो तेव्हा काहीच बोललं जात नाही. आपला सामान्य शेतकरी आत्महत्या करतो आणि अंबानी अदानी सारखे सगळा पैसा घेऊन बसलेले आहेत. तर तुमच्या खात्यामध्ये काळं धन आले सांगा? आलाय काळा पैसा? तो काळा पैसा त्यांच्या खात्यामध्ये आला. ही चर्चा आपल्याला करायची आहे. हे सगळे प्रश्न उपस्थित करायचे आहेत. या सगळ्या प्रश्नांची चर्चा मी एकटीने करून चालणार नाही. ही चर्चा तुम्ही प्रत्येकाने घराघरामध्ये जाऊन करा. महिला सुरक्षित नाहीये, स्वच्छता काही नाहीये, फक्त जाहिरातबाजी चाललेली आहे, चमकोगिरी चालली आहे आणि ती सुद्धा आपल्याच पैशावर चालली आहे. तरुण बेरोजगार आहे, युवकांचा देश आहे, तरुणांना काम नाहीये. 30 पैशावर आणि 40 पैशावर ट्रोलिंग करावी इतकी तरुणांना वेळ आलेली नाही. वेळीच यांचा घोडा जर आपण रोखला. एका जंगलात आग लागली होती आणि त्या जंगलात आग लागल्यावर सगळे प्राणी पडत होते. एक चिमणी आपल्या चोचीने पाणी आणून त्या आगीवर ओतत होती. प्राणी पळणारे पाहत होते. म्हणले अगं चिमणी तू वेडी आहे का काय? चिमणीची चोच केवढं पाणी ओतणार, जंगल पेटलेलं आहे. अगं चिमणी तू वेडी आहे की काय?
चिमणीने एकच उत्तर दिलं, जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस, ज्यावेळेस कधी इतिहास लिहिला जाईल, माझं नाव आग विझवणाऱ्यांच्यात असेल, हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तेव्हा आपण ठरवायचं आहे, हा महाराष्ट्र जगतो आहे, आपण असंच होत ठेवायचं का या सत्याचं मस्ती चढलेल्यांना 2024 ला इथंच थांबवायचं आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, आपण सर्वांनी ऐकून घेतलं. ही चर्चा इथं थांबू देऊ नका. काही आपण प्रत्येक जण ओळखतोय महागाई, ही चर्चा प्रत्येक ठिकाणी सामान्यापर्यंत पोहोचवा, तर सामान्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू चालू. या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी व्यासपीठाचे आणि आपल्या सर्व ग्रामस्थांचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.